अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपलं या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण एका अतिशय खोल, गंभीर आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. आजचा विषय आहे स्वामी सेवा करत असताना येणाऱ्या अडचणी, सेवेचे नियम आणि सर्वात महत्वाचं, सेवेत टिकून राहण्याचं सामर्थ्य. मित्रांनो, आपण इथे सगळे कुठून ना कुठून तरी तुटून आलो आहोत. कोणी दुःखातून, कोणी संकटातून, कोणी अपमानातून, कोणी आजारातून, कोणी एकाकीपणातून. पण लक्षात ठेवा, आपण इथे आलो आहोत म्हणजेच महाराजांनी आपल्याला निवडलं आहे. आपण महाराजांना शोधलं नाही, महाराजांनी आपल्याला शोधलं आहे. हा आपला अधिकार नाही, हा आपला अहंकार नाही, ही आपली पात्रता देखील नाही, ही महाराजांची कृपा आहे. कारण जगामध्ये लाखो लोक आहेत, पण स्वामी सेवेत येणारे थोडेच आहेत आणि सेवेमध्ये टिकणारे तर फारच थोडे आहेत. सेवेत येणं सोपं असतं, सेवेत टिकणं अवघड असतं. मित्रांनो, स्वामी सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे. कोणी सांगतं स्वामी सेवा करा, आपण म्हणतो ठीक आहे. पारायण करा, ठीक आहे. माळा जप करा, ठीक आहे. मठामध्ये जा, तेही ठीक आहे. हे सगळं करणं सोपं आहे. पण जेव्हा घरामध्ये वाद सुरू होतात, जेव्हा मन अस्वस्थ होतं, जेव्हा आजार येतो, जेव्हा पैसा अडतो, जेव्हा अपमान सहन करावा लागतो, तेव्हा आपण अनेक जण म्हणतात, बस खूप झालं, मी एवढी सेवा केली, मला काय मिळालं? आणि मग ते सेवेतून दूर जातात. मित्रांनो, सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे, सेवेतून जाणं त्याहून सोपं आहे. पण सेवेमध्ये टिकणं हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. सेवेत आल्यावर अडचणी का वाढतात, हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्त विचारतो. मी सेवा सुरू केली आणि त्रास वाढला, मी पारायण केलं आणि भांडणं वाढली, मी नामजप सुरू केला आणि आजार आला. मित्रांनो, घाबरायचं नाही, हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण महाराजांच्या सेवेत येतो, तेव्हा आपल्या कर्माचं शुद्धीकरण हे सुरू होतं. आपण जन्माला आलोय ते रिकाम्या हाताने नाही. आपण आपल्या सोबत आपलं पूर्वजन्माचं कर्म, पाप, ऋण, भोग घेऊन आलो आहोत. ते सगळं आत साठलेलं असतं आणि जेव्हा आपण स्वामींच्या चरणी जातो, तेव्हा महाराज ते सगळं बाहेर काढायला सुरुवात करतात. म्हणूनच सुरुवातीला त्रास वाढतो, संकट वाढतात, मन अस्वस्थ होतं. पण हे लक्षात ठेवा, ही शिक्षा नाही, ही शुद्धी आहे. आपण करता नाही, महाराज करता आहेत. मित्रांनो, आपण म्हणतो मी सेवा करते, मी पारायण करते, मी जप करते. पण सत्य काय आहे? आपण काहीच करत नाही, सगळं महाराज करतात. आपण फक्त निमित्त आहोत, आपण फक्त माध्यम आहोत. खरा करता स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणूनच अहंकार नको, माझेपणा नको. कारण ज्या दिवशी मी आलं, त्या दिवशी कृपा थांबते. माझ्या पाठीशी कोणी नाही, हा मोठा भ्रम किती लोक म्हणतात. माझ्या पाठीशी कोणी नाही, मी एकटी आहे. मित्रांनो, अखिल ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला अजून कोणाची गरज आहे का? स्वामी समर्थ तुमच्या सोबत असताना तुम्ही कधीच एकटे नसता, कधीच निराधार नसता. सातत्य हाच खरा नियम आहे. मित्रांनो, स्वामी सेवेत एकच नियम आहे, तो म्हणजे सातत्य. आज केलं, उद्या सोडलं. आज माळा जप केल्या, उद्या नाही केल्या, हे चालत नाही. महाराजांना दिखावा नको, महाराजांना सातत्य हवं आहे. 3 अध्याय, 1 माळ जप किंवा 5 माळ जप, जसं जमेल तसं. पण दररोज. काहीही न करण्यापेक्षा थोडं का होईना पण रोज करा. मांसाहार, वाणी आणि वर्तन. मित्रांनो, नित्यसेवा करत असताना मांसाहार टाळणं फार महत्वाचं आहे. कारण जिथे पवित्रता नाही, तिथे कृपा टिकत नाही. आणि फक्त खाणं नाही, वाणी आणि वर्तन सुद्धा शुद्ध हवं. कोणाची निंदा, कोणाची चुगली, कोणाला फसवणं, कोणाला दुखावणं, हे सगळं केल्यावर
स्वामी सेवा फळ देत नाही, कारण महाराज सर्व काही पाहत असतात. आपल्या मनात काय चाललं आहे ते सुद्धा महाराजांना माहीत असतं. महाराज परीक्षा घेतात, कारण आपण त्यांचे प्रिय आहोत ना. मित्रांनो, लक्षात ठेवा, महाराज सगळ्यांची परीक्षा घेत नाही, ते फक्त आपल्या माणसांची परीक्षा घेतात. कारण आपल्याला घडवायचं असतं, आपल्याला शुद्ध करायचं असतं, आपल्याला उंच न्यायचं असतं. म्हणूनच अडचणी येतात, डोळ्यात पाणी येतं, मन तुटतं, पण ते सगळं आपल्या भल्यासाठीच असतं. सेवा म्हणजे मागणं नाही, सेवा म्हणजे कृतज्ञता. मित्रांनो, अनेक लोक सेवा करतात काहीतरी मिळवण्यासाठी, पण खरी सेवा असते कृतज्ञतेतून. महाराज, तुम्ही मला खूप दिलत, म्हणून मी तुमची सेवा करते, ही भावना असली तर कधीच कमी पडत नाही. माफी, क्षमा आणि बदल. स्वामी सेवेत आल्यावर मन बदलायला लागतं. पूर्वी धरून ठेवायचो, आता सोडून देतो. पूर्वी राग धरायचो, आता माफ करतो. कारण आपलं लक्ष महाराजांकडे जातं आणि जगणं हलकं होतं. अनुभव लगेच येत नाहीत, पण येतात हे नक्की. काही लोकांना 10 पारायणात अनुभव येतो, काहींना 108 पारायणामध्ये अनुभव येतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, महाराज कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही. थोडा उशीर होतो, पण अन्याय होत नाही. तर स्वामी भक्तांनो, आज तुम्ही दुःखात असाल, संकटात असाल, त्रासात असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी सेवा करणारा कधीच वाया जात नाही, कधीच. फक्त सातत्य ठेवा, विश्वास ठेवा आणि महाराजांवर सोपवून द्या. महाराज सगळं बघून घेतील, सगळं ऐकतील, सगळं करतील. आपण फक्त शरण जायचं. आणि म्हणूनच भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.